जिल्ह्यातून सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातून सर्वात जास्त निर्यात फळपिकांची असेल किंवा शेतमालाची असेल ते नाशिक जिल्ह्यातून होते. ज्यामध्ये आपण हा सीझन जो आहे तो द्राक्षाचा सीझन आहे. आपल्याकडे दरवर्षी जवळपास 1,31,000 मेट्रिक टनपर्यंत आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतो. परंतु यावर्षी मागच्या वर्षीच्या मे आणि ऑक्टोबरमधल्या पावसामुळे द्राक्षाची जे काही प्रोडक्टिव्हिटी ती खूप कमी आलेली आहे. जवळजवळ 50% पर्यंतच आपल्याकडे द्राक्ष यावर्षी उत्पादन आहे. त्यामुळे निश्चितपणे द्राक्षाला रेट जास्त आहेत आणि एक्सपोर्टचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. परंतु हे असताना सुद्धा यावर्षी सध्या जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, इराण असेल, इस्रायल असेल आणि त्याच्या आसपासचा सगळा पार्ट असेल, त्याच्यामध्ये होर्मुझ बंदर जे आहे, होर्मुझ बंदरामध्ये काही प्रॉब्लेम आले होते. त्याच्यामुळं आपल्याकडची जी द्राक्ष एक्सपोर्ट होणारी कंटेनर्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडचं जे JNPT जे हे आहे बंदर आहे त्या ठिकाणी अडकून पडल्याचं समजतंय. त्याच्या दृष्टीने जर ओव्हरऑल आपण बघितलं तर द्राक्षाला जे आखाती देशात द्राक्ष जाणार होती ते प्लस आपल्याकडं कांदा काही प्रमाणामध्ये आखात देशात जातो, तो असेल आणि भाजीपाला आपल्याकडचा ज्याच्या माध्यमातून जे थोडक्यात मुख्य जो आखात देशात जाणारा हा काय भाजीपाला कांदा आणि द्राक्ष आहे त्याच्यावर थोड्या बहुत प्रमाणात आपल्याकडे परिणाम झालेला आहे. परंतु आत्ताची सिच्युएशन बघितली तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा तोडगा निघेल आणि निर्यात जी आहे ती पूर्ववत होईल.